विचारधारा साईराम फाउंडेशन द्वारा शिरडी साई बाबा दर्शन के लिए रात 11 बजे बस रवाना किया गया। इसके आयोजक प्रमोद जाधव ने बताया कि 9 सालों से लगातार विचारधारा साईराम फाउंडेशन द्वारा साई बाबा के दर्शन कराए जाते हैं। बस में सभी भक्तगण के लिए नाश्ता और भोजन का प्रबंध किया गया है। इसी कुरार पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर करवेकर के हाथ नारियल तोड़ के बस को रवाना किया गया। करवेकर ने सभी भक्तगण को शुभकामनाएं भी दिए। वही फोन पर पूर्व नगर सेवक विनोद मिश्रा ने भी सभी को शुभकामनाएं दी। पेश है हमारे संवाददाता की खास रिपोर्ट। आता आपल्याला जोडलेले आहेत आपल्या विभागाचे नगरसेवक विनोद मिश्राजी। बघा, ह्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित असतात, परंतु आज काही कारणास्तव त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। धन्यवाद। आणि एकदा मिश्राजी आपल्या तुम्ही बोलून घ्या। हो हो, ते माईकवरती लावा ना, माईक। हॅलो हॅलो, बोला बोला। जेवढे साई भक्त आहेत सर्व साई भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि मी क्षमा मागतो की एक बॉम्बेला मीटिंग होती आणि एक रेसकोर्स मध्ये कार्यक्रम होता म्हणून उशीर झाला आहे। मी साई बाबाच्या चरणी प्रार्थना करतो की साई बाबा प्रमोदजी आणि प्रमोदजीचे जेवढे टीम आहे, जेवढे पत्रकार आहे, जेवढे साई बाबाचे भाविक आहे दर्शनासाठी जात आहेत, त्यांना साई बाबा उत्तम आरोग्य आणि सुख शांति प्रदान करे आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करे। मी हिंदी मध्ये पण सांगतो कि मैं क्षमा चाहता हूँ कि एक साथी एक पत्रकार लोगों को बट्टी चोखा और कई कार्यक्रम की वजह से अभी मैं रेस कोर्स से निकला हूँ, एयरपोर्ट क्रॉस किया हूँ। मैं क्षमा चाहता हूँ कि नहीं आ पाया, लेकिन साईं बाबा के चरणों में प्रार्थना करता हूँ कि साईं बाबा सभी भक्तों को अच्छा आरोग्य सुख शांति उनकी सभी मनोकामना पूर्ण करे, आपकी यात्रा मंगलमय हो। और मेरे छोटे भाई प्रमोद जी हर साल करीब 17 साल से लगातार हजारों लोगों को लेके जा रहे हैं और मैं हर साल आता हूँ, लेकिन इस साल मैं चूक गया हूँ। लेकिन मैं फोन के माध्यम से मैं आप लोगों से जुड़ा हूँ, आप लोगों को शुभकामना देता हूँ कि भगवान आपकी यात्रा मंगलमय करे। ओम साई राम। ओम साई राम, जय साई राम। धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद। यांच्या वतीनं अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात येत आहे शिर्डी देवदर्शनाचा। सर्व शिर्डी देवदर्शनाकरता जाणारे भक्त आहेत त्यांच्या प्रवासांकरता कुरार पोलीस स्टेशनच्या वतीने शुभेच्छा देत आहोत आणि सर्वांचा प्रवास सुखाचा हो। आणि आयोजकांनी यावर्षी आम्ही शिर्डीला जातो। आम्हाला प्रमोद जाधव हे आम्हाला दरवर्षी घेऊन जातात आणि आम्हाला चांगली सुविधा देतात, आंघोळ करायची, जेवणाची वगैरे, मध्येही थांबवतात, चांगलं नेतात आम्हाला। बस प्रदीप आम्हाला पण सहभागी करतात दरवर्षीसाठी। हां, दरवर्षी। हां, करणे का तुमचं नाव सांगा। हां, तुमचं नाव सांगा आणि हे बस कुठे जाणार आहे आणि काय काय फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये। हां, या मालाड ते शिर्डी दरवर्षाप्रमाणे प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वामध्ये साईराम फाउंडेशनतर्फे दरवर्षी डिसेंबरमध्ये मालाड ते शिर्डी बसेस असतात। 25 बस नेहमी दरवर्षी आपण करतो। इकडनं साई द्वारका माई ट्रस्टच्या इथे आपण तिथे बस थांबवतो, तिथे लोकांना चाय नाश्ता आणि आंघोळीची वगैरे व्यवस्था असते। त्यानंतर शिर्डीचं दर्शन झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आपण पुन्हा मालाडला दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला रविवारी संध्याकाळपर्यंत पुन्हा येतात। बसेस व्यवस्था काय निशुल्क वगैरे असतात? निशुल्क। 9 वर्ष पूर्ण झालीत आम्हाला विचारधारा साईराम फाउंडेशनच्या तर्फे। आम्ही लोक दरवर्षी शिर्डीची ट्रिप काढतो या वेळेमध्येच आणि सगळ्या लोकांना मोफत सेवा देतो। मोफत म्हणजे रिजनेबल, फक्त गाडीचे पैसे घेऊन। ही 9 वर्ष आली आम्हाला ही सेवा द्यायला आणि सगळे लोक जे आम्हाला ती मदत करतात त्यांच्या सगळ्यांचे आभार। बस प्रमोदसाठी काय बोलणार आहे तुम्ही? प्रमोदचं का, प्रमोद दरवर्षी अशीच कामं करतो आणि चांगली कामं आहे। आता आजकाल प्रमोद लाईव्ह पण करायला लागला सगळीकडनं, सगळीकडे लोकांची समस्या दूर करायला लागला। पाण्याचा प्रॉब्लेम असो, गटारचा प्रॉब्लेम असो, सगळीकडे प्रमोदचं लक्ष आहे। मला वाटतं प्रमोद आता इलेक्शनला उभा राहणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना मदत करायची आहे। थँक्यू।